अल्पसंख्याक समुदायासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक विविध योजना कार्यरत आहेत। या योजनांचा लाभ समुदायाने घेऊन स्वहित साधावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हा नियोजन विभाग आणि जिल्हा अल्पसंख्याक कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज अल्पसंख्याक हक्क दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। अल्पसंख्याक समुदायातील युवकांनी शासकीय नोकरीत येण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच जागतिक शिक्षणामध्ये उपलब्ध असलेल्या संधींचा विचार करता मदरशामधून इंग्रजी भाषेचा वापर व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। अल्पसंख्याक समुदायाला मुख्य सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी सर्व शासकीय विभागाने एकत्रित येऊन कार्यरत राहावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे। अल्पसंख्याक हक्क समितीत अशासकीय सदस्यांची नेमणूक करावी, गरजू विद्यार्थ्यांना वाढीव शैक्षणिक कर्ज मिळावे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक समुदायाच्या नियमित बैठका घेऊन अडचणी आणि प्रश्न जाणून घ्यावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। छत्रपती शाहू महाराजांच्या या जिल्ह्यात सामाजिक समतोल राखणे हे प्रशासनाचे प्राधान्य राहील असा सकारात्मक प्रतिसाद जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला। यावेळी मंचावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, PSI किरण कागलकर, शिक्षणाधिकारी निरंतर, श्रीमती अनुराधा मेत्रे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक उदय कांबळे आदी उपस्थित होते।